नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। आजच्या खास बातमीने सुरुवात करूया। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री पदाबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये सतत गोंधळ पसरवत आहेत। दरम्यान ठाकरे यांच्या विधानाला उत्तर देताना शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत थेट प्रश्न उपस्थित केला। त्यांनी विचारले, उद्धव ठाकरे यांच्यात काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत आहे का? उद्धव ठाकरे हे धाडस दाखवू शकतात का? शुक्रवारी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। सामंत म्हणाले की सरकार सतत जनतेसाठी काम करत असताना उद्धव ठाकरे वारंवार पत्रकार परिषदा घेऊन केवळ गोंधळ पसरवत आहेत। उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत सामंत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दावा केला की उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक आहे, परंतु हे निराधार आहे। ते म्हणाले, तुमच्या पक्षात किती उपमुख्यमंत्री आहेत हे मी संपूर्ण यादी वाचून सांगू शकतो। जर काँग्रेसकडेही उपमुख्यमंत्री असेल तर उद्धव ठाकरे त्यांनाही सल्ला देतील का? उदय सामंत म्हणाले की लोकसभा निवडणुका ईव्हीएम वापरून घेतल्या गेल्या आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवारही त्यांचा वापर करून जिंकले। त्यांनी टिप्पणी केली की जर निकाल त्यांच्या बाजूने आले तर ईव्हीएम चांगले असते, जर निकाल त्यांच्या विरोधात आले तर ईव्हीएम वाईट असते। हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल विचारले असता सावंत म्हणाले की हे स्पष्ट आहे की त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे धोरण बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणासारखेच आहे। त्यांनी असेही म्हटले की नागपूर वेगाने बदलत आहे आणि गडचिरोली भविष्यात एक प्रमुख औद्योगिक आणि शहरीकरण क्षेत्र बनण्याकडे वाटचाल करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या बाबतीत ते म्हणाले की जर भाजपने कोणत्याही मुद्द्यावर योग्य भूमिका घेतली तर शिवसेनाही त्याला पाठिंबा देईल। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।